आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा बोल, काय तयारी करायची? अगं तेवढी पूजेची थाळी तयार करून घे की. अगं पूजेची थाळी मी कवच तयार केली. हे बघ, दूध घेतलंय, तांदूळ घेतले, खडीसाखर घेतल्या, फुलं राहिली. आता थाळी एकदम परफेक्ट तयार आहे. आता तुझं नैवेद्य झाला की सगळं झालं. गुणाची आहे माझी पोरगी. बर, अजून काय मदत करू तुला? तेवढा कुकर उतरवून ठेव. अरे काय करत जाते? बरं झालं ना वरती नाही उगा. रत्ने 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 राहू दे. काय झालं? काय फटफट दिसलं तुम्हाला? पप्पा माग बघ. डीजे आहे. अगं तो बोका आहे त्याच्या माग बघ. आवती नागाचं चितार हाय. त्याला घाबरला मी तुम्ही. आता काय त्यातनं बाहेर येऊन तुम्हाला डसणार आहे? तसं नाही, इथं काय करतोय तो? आपल्याला काहीतरी मेसेज द्यायला आलाय. मेसेज मोबाईल वर पाठवता आला नसतं का मेसेज? नागोबाकडे मोबाईल हा, आणि टायपिंग काय शिफ्टली करणार का तू? मग पप्पा फुस करून व्हॉइस टायपिंग करू शकतो की तो? बरा बापाव गेलाय असली फालतूगिरी कराय. हो, काय हाय ना ती स्पष्ट सांगा. नाग म्हणजे भीती. तो आपल्याला सावध करायला आलाय. त्याला आपल्या बरोबर काहीतरी बोलायचंय, आपल्याला काहीतरी सांगायचंय. मम्मी हे काहीतरी डेंजर दिसतंय. पप्पा बोलतात ते बरोबर आहे. तू रत्ना काटे आहेस ना, मग काट्यानं काट्या काढ. हा, अरे नागपंचमी हाय आज. त्या सुनंदीने नाहीतर आमरेने काढला असेल. नागपंचमी आहे. नागपंचमी आहे. नागपंचमी. काय पप्पा तुम्ही बी घाबरताय? अहो रत्ना काटेचे मिस्टर आहे तुम्ही, घाबरतात वय? रत्ना काटेचं पोरग आहे ना तू, तरी बी टारकलीच का नाही? चला पूजा करून घेऊ.
गंमत सांगू का? सांग की. नाग आहे ना, तो नेहमी आयत्या वेळातच राहतो. तुला काय म्हणायचंय नक्की? कुठं काय, सहजच म्हणाले मी. तू कशाला फणा काढतेस? अगं म्हणजे नागाची गोष्ट तुला सांगितली, तुलाच पर्सनली घेतीस बाबा. ए बर चला येते मी. रत्ने, तुला एक सांगू का? तू या चिमणीचा चिवचिवाट का ऐकून घेती? कारण ती मंजी नाही, पर मी बी रत्ना काटे हाय. तिचा माज कसा उतरवती का नाही ती बघाच. तुम्ही दोघं बी जीवन घ्या, मी आलीच. जीवन घ्या. बरंच झालं ही महामाया बेजी आहे ती. आता मला मंजीला बरोबर गाठता येईल. वा, आत्या अग तू इथं काय करते? बया 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 बया, इथं कशी मजी? वा 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 वा, चांगलीच रमली आहेस की ग तुझ्या संसारात. आम्हाला पाक विसरूनच गेलीस म्हण की. ते अगं असं काहीच नाही. असं काही बी नाही म्हण, तसंच हाय. अरे हे बघ, आम्हाला विसरलीस ती ठीक आहे ग, पर तुझी आय आणि भन त्या दोघी आहेत की तिथं, आणि त्याच मी पोसाय बी पैसे लागते ती. तू चांगली हिथं मिरवत बस आणि आम्ही बसतो दगडन माती खात. ते अगं माझ्या लक्षात आहे सगळं, पण अजून पगारच नाही झाला आणि मम्मी साहेबांचे बी पैसे फेडायचे अजून. तेव्हा ह्या टायमाला जरा कठीणच वाटते. चांगलंच पांग फेडलंस ग, म्हणजे आम्ही उपाशी मेलं तरी चालतंय तुला, है ना? तुझी समधी नाटक कळते ती बरं का मला. म्हणजे आयता सोन्याचा चमचा तोंडात आलाय म्हणून माजलीच वी ग. अरे देवा, काय हो मम्मी साहेब, तुमच्या सोन्यानं काय कोळशाची फोडणी घातली की काय? स्वयंपाक येत नाही वाटतं तिला. आले का? बघते जरा. ये फुकटे, काही नाही, तुमचं चालू दे चालू दे. काही काही माझ्या दारात येणार नव्हतीस ना? तुझी हिंमत कशी झाली माझ्या किचन पर्यंत यायची? तुझी ही नेबळट भाजी आमच्या गळ्यात मारलीस आणि वर आम्ही काडी मोड देत नाही म्हणून समधीकडे तमाशा घालतीस तू. तिथं बी तीच करायला आली असशील ना? बोल की, थोबड का बंद आहे तुझं? लई टिव टिव करू नगस. ह्या ज्या वस्तीतल्या बायका आहेत ती का नाही, त्या समध्या तुझ्याकडे आल्या त्या. त्याच्यामुळे ह्या समध्यांच्या समोर तू माझी किती जरी माप काढली का नाही तरी बी मला
पर मी जर माझं तोंड पुच काढलं तर समधी शोभा निघून जाईल. त्याच्यामुळं विचार कर. उघडू तोंड उघडू का? नका. मग आता एक काम करायचं. म्हणायचो नागपंचमीच्या पूजेसाठी आलिया काय? काय मग मम्मी साहेब बरे आहे सनव का? मजेत आहे. बरी आहे. तुम्ही कशा आहेत रत्नाताई? एकदम झक्कास. तेव्हाच भाजी करपली होती ना, त्याचा ठसका उठला होता. नवी सून हाय, घ्यावायच समजून. होय होय. सणवार आहे ना, धावपळ चालली आहे घरात. मोठं खटलंय आमचं. सपने जाऊ बैठतीच आहे की, ये तू मदतीला इकडं. राहू दे शिल्पी काढायचं. वय हे फुकटे, तुला असं वाटत असेल का मजबुरी म्हणून तुझ्याशी चांगलं वागले आणि पुढं बी तसंच वागल. पण ध्यानात ठेव, तुला आमच्या ह्या निबळट भाचीला नाही बटणीवर आणलं तर नाव सांगणार नाही माया सुर्वे. मी भी तुझा काट्यानं काटा नाही काढला का नाही तर नाव सांगणार नाही रत्ना काटे. एक असलं लई काटत चुलीत घातल्या. चमेक ए नेबळट, आम्ही आता जातोय नागपूजीला काय? तवाही समजा आवरून घे आणि मग जा ड्युटीवर. हा चला, झाली का तयारी? उशीर व्हायला लागलाय, किती वेळ झालं? हा चला. हा रानात पाणी साचलंय माहिती आहे मला. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी अधिकाऱ्यांना सांगून पंचनामा करायला लावतो. चल चल, सगळं धंदा उकरून काढतो. अरे बालमा, काय विषय? अरे परवा काकू आलते बघ, त्यांचा पोरगा नशा करतोय म्हणून तो टपरीवाला त्याला मार पुरवते. अरे तुझी हिंमत कशी झाली असली बाप करायची? करण्या पोरांना नादाला लावतोस? सत्याला अरला का माफ करणं, मला चुकलं माझं. आता मी अजिबात तसला माल ऐकणार नाही. माल काय, तुला पान मसाला ऐकायचा बी लायकीचा ठेवत नाही. ऐका, सांग, कोण माल पुरवतो तुला? बर, ह्यो असं नाही ऐकायचा. पलबा चल. शो गाळा बघा आपला, स्वच्छ करून देतो तुम्हाला. रंगरंगोटी होईल एका दिवसात, गाळा टकाटक
सातारचा 1 नंबर वर्ल्ड फेमस गाळा. वर्ल्ड फेमस? हा अहो, सातारचा मध्यबिंदू आहे हो, सेंटर. ह्योच तो सेंटर. हिथून बाजारपेठ जवळ आहे, वस्ती बी जवळ आहे, आणि मेन रोडचा मेन चौकातला गाळा. सोनं आहे सोनं. तुमचा धंदा 100% चालणार, याची 500% गॅरंटी मी देतो तुम्हाला. नाही, धंदा चाललाच पाहिजे माझा, नाहीतर इथंच भीक मागत बसायला लागेल मला. बरं ती जाऊ दे. काय किंमत सांगितली? किंमत तशी लय आहे, पण फक्त तुमच्यासाठी सवलतीच्या दरात 20 लाख रुपये. 20 लाख? मग 20 लाख काही लय नाहीत. अहो, मेन रोडला धंदा करणार तुम्ही, याच्या 5 पट एका वर्षात कराल तुम्ही. अहो, मर्सिडीज कार मधनं फिराल, 4 लोक दिमतीला असतील तुमच्या. बरोबर आहे तुमचं. गाळा तर मला लय आवडला बघा. एकच मिनिट हा. ही कॅश आणली मी. म्हणजे कॅश पेमेंट करणार तुम्ही? होय. ठीक आहे, आता मम्मी साहेबांचा पोरगा म्हटल्यावर. नाही, घरनं पैसे घेतले नाहीत मी. आता बिझनेस करायचा म्हणल्यावर स्वतःच्या हिमतीनं केला पाहिजे ना. स्वतःच्या हिमतीनं पैसे उभं केलेत मी. म्हणजे बाजारातनं घेतलं का काय पैसे तुम्ही? होय. त्या मनोहर भाऊकडनं घेतलं का काय? तुम्हाला माहित आहे मनोहर भाऊ? अहो, साताऱ्यात धंदा करायचा आहे आणि मनोहर भाऊ माहित नाही असं कसं होईल? म्हणजे एवढं फेमस आहेत होय? फेमस नाहीत, पण लय डेंजर आहेत. त्यांच्याशी व्यवहार जरा जपूनच करा बरं का. बरं ठीक आहे, तुम्हाला ते कळेलच. आपण व्यवहार करूया का मालकाकडे जाऊन पक्का? हा चला, तुम्हाला मर्सिडीज मधनं यायचंय पुढच्या वर्षी. धंदा कसा झाला पाहिजे? 1 नंबर. होय, 1 नंबर. तात्यासाहेब आज एका शाळेच्या ओपनिंगला जायचंय. त्याच्यानंतर आदिवासी महिलांसाठी एक कार्यक्रम घेतलाय आरोग्य शिबिराचा, आणि एक नागपंचमीचा एक कार्यक्रम आहे बघा. असे कार्यक्रम सांगा जिथं आपल्याला पैसे मिळतील. हे सगळे कार्यक्रम जे आहेत ना, इथं आपल्याला पैसे द्यावे लागतात त्यांना. इथून पैसा आला पाहिजे असे कार्यक्रम करा. सांगा, तिकडे जाऊ आपण. चल आराम, चल उतरवतो. तात्यासाहेब मला वाचवा, नाहीतर हे जीव गेला माझा. तात्यासाहेब मला वाचवा. काय केलंय काय? अंमली पदार्थ इकून अख्ख्या साताऱ्यात नशेचा नाद पसरतो.
याला खरं तर पोलिसातच नेणार होतो. खरे विषय गंभीर आहे म्हणून तुमच्याकडे घेऊन आलो तात्यासाहेब. हे बरोबर केलंस तू सत्या. कौतुक कौतुक केवळ कौतुक. अंमली पदार्थ विकतोस